नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता टोलनाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दाखल झाले आहेत। या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आंबेडकर राईट्स युनाइट अलायन्स कर्नल सुनील खंबे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या महाराष्ट्र राज्याचे ठाण्याचे लाडके नेतृत्व एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मागील वर्षी देखील जेव्हा ते मंत्री झाले होते तेव्हा देखील महामानवांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी ते आले होते आणि त्याच परंपरेनुसार आज माननीय एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी उपमुख्यमंत्री म्हणून आजच विराजमान झाले आणि या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचं इथे आम्ही स्वागत करतो। या ठिकाणी प्रतापजी सरनाईक इथे उपस्थित आहेत, रवी पाठक इथे उपस्थित आहेत। त्या सर्व सहकार्यांचं इथे सहकार आम्ही स्वागत करतो। आपण जोरात महामानवांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमलेला तरी थोड्याच वेळात महामानवांना महापुष्पहार घालून आपण त्यांना अभिवादन करणार आहोत। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आमच्या ठाण्याचं भूषण अख्खा महाराष्ट्र ज्यांना मुख्यमंत्री म्हणून म्हणजे आपण एक दिवसाचे मुख्यमंत्री पाहिलेले आहेत, पण अजरामर मुख्यमंत्री म्हणून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना पाहतो आणि तेच या महाराष्ट्राला नेतृत्व देऊ शकतात, नेतृत्व करू शकतात। आज ठाणेकरांच्या संपूर्ण आशा अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्याच, परंतु महाराष्ट्राच्या तमाम सर्व लाडक्या बहिणींसहित शेतकऱ्यांसहित सर्वांच्या आशा अपेक्षा त्यांनी द्विगुणित केलेल्या आहेत। विद्यार्थ्यांपासून सर्वांची स्वप्न त्यांनी पूर्ण केलेले आहेत आणि असे नेतृत्व आमच्या ठाणे शहरातून गेल्यामुळे आम्हाला ठाणे शहराला फार मोठा अभिमान आहे। अजून येत्या 200 वर्षांमध्येही आपल्याला ठाण्याचे मुख्यमंत्री भेटले नसते, परंतु हा चमत्कार केवळ आणि केवळ एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेला आहे। त्यामुळे अखंड ठाण्यातच नव्हे तर महाराष्ट्रात आज शिंदे साहेबांच्या नावाचा गवगवा आहे। प्रत्येक जण शिंदे साहेब म्हटलं म्हणजे त्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्यांच्याकडे नम्रतेने पाहतो, आशेने पाहतो, अपेक्षेने पाहतो, विश्वासाने पाहतो। असं हे नेतृत्व आज महाराष्ट्राला लाभलेलं आहे आणि आम्ही शिंदे साहेबांच्या रूपामध्ये ठाणेकर, अखंड ठाणेकर एक दिवशी शिंदे साहेब या देशाचे पंतप्रधान होतील अशा आम्ही त्या शुभेच्छा त्यांना देतो। महामानवांच्या महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व माननीय एकनाथजी शिंदे साहेब आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत। कर्नल सुनील खंबे साहेब आंबेडकर राईट्स युनाइट अलायन्सच्या वतीने दोघे मिळून महामानवांना पुष्प अर्पण करून अभिवादन करीत आहेत। तरी महामानवांच्या पायथ्याला पुष्प अर्पण करून ते आशीर्वाद घेत आहेत। 12 वाजता मोठा पुष्पहार बाबासाहेबांच्या आपण घालतो परंपरेप्रमाणे, परंतु आता पायथ्याशी पुष्पहार ठेवून महामानवांना अभिवादन करत आहेत। ठाणे शहरातील तमाम आंबेडकरी जनता इथे उपस्थित आहे। बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा। जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा,
या ठिकाणी महामानवांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब लिफ्टमध्ये जाणार आहेत. त्यांच्यासोबत कर्मवीर सुनील खांबे साहेब ते त्यांच्यासोबत पुष्पहार अर्पण करण्यासाठी जाणार आहेत. मागील वेळेस जेव्हा साहेब प्रधानमंत्री झाले राज्याचे त्यावेळेस देखील प्रथम महामानवांना अभिवादन करून ते शपथविधीला गेले होते आणि यावेळेस शपथविधी घेऊन आज एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आज सर्व भीमान्वयांसमोर महामानवांना मानवंदना करण्यासाठी कर्मवीर सुनील खांबे साहेब तसेच आमचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे महामानवांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी जात आहेत. वेळेचा अभाव असतो, प्रोटोकॉल असतो, त्यातून वेळ काढून ते आलेले आहेत. त्यामुळे त्यांना प्रथम ते अभिवादन करतील. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब महामानवांना पुष्पहार घालण्यासाठी विराजमान होत आहेत. सदर ठिकाणी कर्मवीर सुनील खांबे साहेब सालाबादाप्रमाणे या ऐतिहासिक पुतळ्याला अभिवादन करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत असतो. त्याप्रमाणे आजच्या ऐतिहासिक दिनी माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी या महाराष्ट्राचं नेतृत्व या ठाणे शहरातून घेऊन गेले आणि आज अखंड महाराष्ट्राला समतेचं न्यायाचं सरकार देत आहेत, विकासाचं सरकार देत आहेत. त्यांचा गौरव अखंड देशामध्ये होत चाललाय. देशा विदेशातून शिंदे साहेबांच्या कर्तृत्वाची वावा सुरू आहे. त्यामुळे आजच्या ऐतिहासिक दिनी एकनाथजी शिंदे साहेब महामानवांना अभिवादन करण्यासाठी नुकतीच शपथ घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्यासोबत माननीय प्रतापजी सरनाईक, रवीजी पाठक, आमचे उपविभाग प्रमुख हेमंत, त्याचप्रमाणे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आता थोड्याच वेळात महामानवांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल. महापुष्पहार महामानवांना अर्पण करून ज्यांनी या देशातील तमाम असंख्य कोटी जणांना अंधारातून बाहेर काढलं, ज्यांनी या देशातील विषमतावाद, अंधश्रद्धा नष्ट करून या देशाला समतेचं संविधान दिलं, ज्यामध्ये स्त्री पुरुष सर्वांना समतेचं राज्य दिलं, ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आणि स्मृतीला गोविंद राबवून पुष्पहार घालण्यात आलेला आहे. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो
सम्मा संबुद्धस्स सार्वजनिक गाथा बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्यदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरय मज्जपमादटाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा जब तक सूरज चांद रहेगा जब तक सूरज चांद रहेगा जब तक सूरज चांद रहेगा या ठिकाणी महामानवांना अभिवादन झालेलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब नुकतेच आपल्या मंत्रिमंडळाची शपथ घेऊन या ठिकाणी उपस्थित झाले होते. ठाणे शहरातील मार्गदर्शक नेतृत्व आज आपल्याकडे उपस्थित आहे. गेल्या वेळेस देखील त्यांनी मंत्रिमंडळाची शपथ घेतल्यानंतर महामानवांना अभिवादन महामानवांच्या विचारांना स्पर्श करून छत्रपतींच्या विचारांना स्पर्श करून या महाराष्ट्र राज्यातलं सर्व कारभार सांभाळणाऱ्यांचं लाडके नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. युनायटेड आंबेडकराईट युनायटेड अलायन्सच्या वतीने सर्वच कर्मे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि महामानवांना अभिवादनाचा कार्यक्रम इथे सुरू आहे. तरी इथे गीत घेऊया या मॅडम जरा एक साईडला चला चला साईड करा.